ओके. माझं नाव संतोष बोराडे. वाढवतो. मी इंद्रज पावडे गावचा आहे. मी जॉब करतो. जॉब करताना काही फिरतीचा जॉब असल्यामुळे खाण्यापिण्याच्या याच्यामध्ये बऱ्याचशा अंशी बदल असतात. वेळेमध्ये जेवण होतं त्याचं. सकाळी नाश्ता बाहेर गेले बाहेरचं खाणं आणि अशा याच्यात माझी पद्धतीने एक दिवस काय करतो की श्वास लागायला लागला, अंगाची धाप लागायची आणि वजन खूप वाढलं जातं. तर मी माझे 2 मित्र आहेत ते वर्षभर माझ्या मागे लागले होते की हे डाएट कर म्हणून. पण मला काय ते शक्य म्हणजे मी त्यांना ते टाळायचं. थोडक्यात काय की सकाळी जेवायला लागायचं, नाश्ता करायला आणि आरोग्याच्या ह्याच्यामध्ये असं काम करत असल्यामुळे सांगायचं आम्ही सांगितलं की सकाळी जेवण करून म्हणजे खात जा. त्याच्यामुळे काय होतं की उपाशी पोटी राहू नका असं आम्ही सांगतो. मग त्यांना असं कसं शक्य आहे. आम्ही त्यांना आमच्या याच्यामध्ये विरोध करायचा की मला ते काही शक्य होणार नाही. मग असं करता करता एक दिवस म्हणजे एक इन्सिडेंट झाला. ते माझ्या जवळचं एक नातेवाईक पेशंट होतं आणि त्याला अचानकपणे ब्लॉकेज झाला, ॲडमिट झाला. म्हणजे हलकं चालतं पेशंट एक अचानकपणे त्याला प्रॉब्लेम आला आणि त्याला ॲडमिट करावं लागलं. त्याला ब्लॉकेज देखील त्याचा खर्च होतो 3 ते 4. तर आता सर्वसामान्य माणूस काय विचारलं होतं की एवढा खर्च करण्यापेक्षा हे केलं बरं का. म्हणजे त्या अनुषंगाने मी दुसऱ्या दिवशी काहीतरी सेमिनार होता 28 जानेवारीला. त्या मित्राला फोन केला म्हणजे येतो आणि रविवार असल्यामुळे सुट्टी होती. आणि असं मी इकडे आल्यानंतर मी तो डाएटचा प्लॅन ऐकलं सरांचं बोलणं. त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी काही पटल्या नाही तरी पण त्यानंतर मला मी चालू केल्याच्या नंतर मला जे अनुभव आहे त्याच्यातून त्या पाहिजे. कारण सुरुवातीला मी असं म्हणायचं तर उपाशी राहायचं म्हणजे 12-1 वाजेपर्यंत उपाशी राहायचं तर आपली इम्युनिटी कमी होईल. असं एक सायन्समध्ये सांगितलं होतं की शरीराची प्रतिकारशक्ती कमी होती, तुमची ग्लुकोज लेवल कमी झाली की तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मी ते टाळायचं प्रयत्न करतो. पण तसं काही मला म्हणजे माझा जो अनुभव आहे मी 3-4 महिने केले. 4 महिन्यामध्ये मला कधीही लागलं नाही. मी आता काम करतो ते जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पुढे असतात पेशंट म्हणजे ते पण इन्फेक्शन डिसीज जे TB HIV अशा प्रकारचे पेशंट असतात. तर त्यांच्या समोर काम करायला मला भीती वाटायची म्हणून मी ते करायचं टाळायचं करताना. आणि आत्ता 4 महिन्यात मला कुठलाही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला सायटिसचा प्रॉब्लेम असायचा, ताप लागायचं ते पण कमी झालं, वजन 8 किलो कमी झालं. म्हणजे ज्या गोष्टी माझ्या याच्यात निवड असतात त्या चांगल्या इफेक्टिव्ह झाल्यामुळे मी ते डाएट करतो. सर तुमचा फोन नंबर सांगा. 7888 144 600. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या बऱ्याचशा शंका निघून गेल्या. तुम्ही सुरुवात केल्यानंतर अनुभूती आल्यानंतर सरांसाठी जोरदार टाळ्या. त्यांनी तर तुमच्या समोर लाईव्ह अनुभव शेअर केला. धन्यवाद सर. प्रणाम.